राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ठिकठिकाणी युती आणि आघाडी अस्तित्वात आल्यात. अहिल्यानगरमध्ये सगळ्या पक्षांनी आपली ताकद अजमावू पाहिली. स्थानिक समीकरण पाहून बऱ्याच उमेदवारांची खांदेपालट सुद्धा झाली. यामुळे सर्वच पक्षात नाराजांचा आकडा वाढत गेला. त्यातच आता भाजप आणि राष्ट्रवादीसाठी जास्त प्रतिष्ठेची मानली जाणारी ही महापालिका निवडणूक आहे. जिल्ह्यातील या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप व राष्ट्रवादीने युतीची घोषणा केली. भाजप व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत असलेल्या विक्रम राठोड यांनी सुरुवातीला मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, पण नंतर युतीतल्या शिंदे गटात पक्षप्रवेश केला. काल अहिल्यानगरमध्ये भाजप व राष्ट्रवादीची युतीची घोषणा झाली. दोन्ही पक्ष अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार यावर शिक्कामोर्तब झालं. या युतीचे परिणाम नक्कीच निवडणुकीवरती दिसणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळं अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडी पुरती फसेल अशी चर्चा सुरू झाल्यात. यामुळे शेवटी फायदा महायुतीला होऊ शकतो असं बोललं जातंय. आता ही सगळी समीकरणं नेमकी काय आहेत आणि भाजप राष्ट्रवादी युतीचा फटका महाविकास आघाडीसह शिंदे गटाला कसा बसू शकतो, यामुळे भाजपचाच कसा फायदा होऊ शकतो, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. आधी अहिल्यानगर मनपातील जाहीर झालेल्या भाजप व राष्ट्रवादी युतीबाबत जाणून घेऊयात. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत युती केली. खरं तर या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. विशेषतः राष्ट्रवादीकडून या युतीसाठी जोरदार प्रयत्न केले गेले. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र यावे ही जनभावना होती असं सांगण्यात येत होतं, पण कोण किती जागा लढवणार यावर काही एकमत होत नव्हतं. आता अहिल्यानगर महापालिकेत भाजप व राष्ट्रवादीत युती झाल्याने खरी अडचण होणार आहे ती महाविकास आघाडीची आणि याचाच फायदा भाजपला होऊ शकतो. आता ही समीकरणं नेमकी कशी होऊ शकतात यासाठी आपल्याला भाजप व राष्ट्रवादीला कुणाचं समर्थन मिळतं हे पाहावं लागेल. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीची खरी ताकद. इथल्या मुस्लिम मतांमध्ये नगरच्या बहुतांश भागातील मुस्लिम मतांमुळं इथं आमदार जगतापांना नेहमीच यश मिळताना दिसलं. आता डॉक्टर सुजय विखे यांची साथ सुद्धा आमदार जगताप यांना मिळाली. त्यामुळे इतकी वर्षे जे मताचं विभाजन होत होतं ते यावेळी होण्याची शक्यता कमी आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या युतीने अहिल्यानगरमधील मराठी व मुस्लिम मत एक गठ्ठा विखे जगतापांकडे जाऊ शकतात. मराठा व मुस्लिम मतांबरोबर अहिल्यानगरात आमदार जगतापांना आणखी एका वर्गाने साथ दिली. तो समाज म्हणजे अहिल्यानगरातील जैन मतदार. हे मतदार स्वर्गवासी अरुण काका जगताप यांच्यापासून आतापर्यंत जगताप कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. या मतदारांची जगताप कुटुंबियांना मोठी साथ मिळाली. त्याचंच यश म्हणून संग्राम जगताप तिसऱ्यांदा आमदार झाले आणि आता भाजप व राष्ट्रवादीची युती झाल्यानं हेच जैन मराठा मुस्लिम मतं युतीकडे येणार असल्याचं गणित दिसतंय. पारंपरिक दृष्ट्या अहिल्यानगरमधील मुस्लिम मतदारांनी आमदार संग्राम जगतापांना साथ दिली. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद चांगलीच आहे. गेल्या काही वर्षात मुस्लिम समाज जगतापांकडे आकर्षित झालाय आणि त्यांच्याकडे वळला. पण आता भाजप व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महानगरपालिकेला एकत्र लढत असल्यामुळं इथं मराठा मतदार व मुस्लिम मतदार एकत्र येणार हे मात्र नक्की. आता याशिवाय अहिल्यानगरमध्ये दलित मतदार यांची देखील संख्या मोठी आहे. आता ही वोट बँक देखील जगताप यांच्या बाजूने आहे. निलेश लंके महाविकास आघाडीकडून लढले त्यावेळी याच मतदारांनी त्यांना साथ दिली, पण खासदार निलेश लंके यांनी त्यांचा भ्रमनिराश केला. म्हणून आता हेच मतदार भाजप आणि राष्ट्रवादीला साथ देतील असा कल आहे. आता या मतदारांचा साहजिकच जास्त फायदा भाजप व राष्ट्रवादीला होऊ शकतो, पण नेमका कसा ते पाहू. आता महाविकास आघाडीला मिळणारी मुस्लिम मतं हे जगताप विखे विरोधात असण्याची शक्यता होती, पण आता त्यांच्यातच विभाजन झालं तर त्याचा फायदा भाजपलाच होणार हे 2024च्या निवडणुकीत दिसून आलं. या युतीमुळे महाविकास आघाडीचा खेळ कसा बिघडू शकतो व कशा जागा थेट राष्ट्रवादी भाजपच्या खात्यात येऊ शकतात. इथून पाठीमागं मुस्लिम मतदार जरी आमदार जगतापांच्या पाठीमागं दिसत असले तरी आता आमदार जगतापांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडली व त्यांनी भगवी शाल पांघरली. त्यामुळे यंदा हे मुस्लिम मतदार त्यांना किती साथ देतील हा मोठा प्रश्न आहे. विखे जगताप एकत्र आल्यानं मराठा मतदार त्यांच्याकडे जाऊ शकतो. यामुळे मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो. आता हा मतदार महाविकास आघाडी
व शिवसेना शिंदे गटाकडे गेला तर मतांचं विभाजन होऊन त्याचा अंतिम फायदा भाजपलाच होऊ शकतो. राज्यात जिथं जिथं मताचं विभाजन होतं तिथं तिथं फायदा भाजपलाच होतो. हेच अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. यामुळेच भाजप व राष्ट्रवादीच्या युतीमुळं महाविकास आघाडी सबसेल फेल होणार. माघारीनंतर चित्र आणखीनच स्पष्ट होईल. खरं तर महाविकास आघाडीसाठी अहिल्यानगरची लढाई अस्तित्वाची आहे. ते आपली सगळी ताकद या निवडणुकीत पणाला लावतील. पण ही युती महाविकास आघाडीचा गेम करू शकते अशी चिन्ह निर्माण झालेत. तुम्हाला काय वाटतंय? महाविकास आघाडी व शिंदेसेना यांच्या लढाईचा फायदा भाजपला होईल का? भाजप राष्ट्रवादी युतीचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.